कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, SM30 या स्टँडर्ड टी कोडचा वापर करावा लागतो. ठीक आहे. त्या स्टँडर्ड टी कोड मध्ये गेल्यानंतर एखादी कस्टम नेम द्यावं लागतं. कस्टम नेम दिल्यानंतर सगळ्यात शेवटचा ऑप्शन लक्षात येत नाही, बट ते शेवटची जे रेडिओ बटन आहे प्रोग्राम अँड पॅरामीटर वाली, ते चूज करून आपल्याला कंटिन्यू करावं लागतं. शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, मग तिथं कोणत्या टी कोड साठी तुम्हाला कस्टम टी कोड बनवायची आहे. जसा SM30 हा एक स्टँडर्ड टी कोड आहे, त्या स्टँडर्ड टी कोड साठी आपल्याला कस्टम टी कोड बनवायचे आहे. मग SM30 टाकायचा आणि सगळ्यात खाली जाऊन आपल्याला व्ह्यू नेमच्या समोर टेबल नेम टाकायचा आणि अपडेटच्या समोर एक्स डिफॉल्ट व्हॅल्यू टाकायची. मी एकदा करून दाखवतो. ठीक आहे. मग कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी आपल्याला काय टी कोड आहे, SC93. SC93 मध्ये आपण गेलो. इथे गेल्यानंतर जसं आता मला कस्टम टी कोड बनवायचा आहे Z8PM, आधी एक केलेला होता है ना Z8PM, आता मी सेकंड म्हणजे 1 करतो. Z8PM1 नावाने टी कोड क्रिएट करतो. क्रिएट या बटनवर क्लिक करतो. हा, ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर, जे सगळ्यात शेवटची बटन आहे ती आहे ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर. या रेडिओ बटनला आपण टिक केला, त्याच्यानंतर काय करतो, कंटिन्यू. शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करावं लागेल. इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन टी कोड फॉर SM30 हा मी शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केला आणि इथून मी गेलो कंटिन्यू. कंटिन्यू केल्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन टाकावं लागतं की आपल्याला कुठल्या ट्रान्झॅक्शन साठी कस्टम टी कोड बनवायचा आहे. मग ट्रान्झॅक्शन काय, तर SM30 आहे आपला, बरोबर. SM30 केला. आता इनिशियल स्क्रीन आपल्याला ठेवायची आहे की स्किप करायची आहे, त्याच्यासाठी हा एक चेकबॉक्स दिलेला आहे. आपण सध्या इनिशियल स्क्रीन राहू देऊया आणि पुढच्या म्हणजे थोड्या वेळानंतर त्याला ऑफ करून बघूया, दोघांमधला डिफरन्स समजेल. फक्त GUI सपोर्ट मध्ये जाऊन सगळ्यात शेवटचा चेकबॉक्स टिक करायचा, सॅप GUI फॉर विंडोज. का, कारण आपण विंडोज वरती वर्क करतोय म्हणून. मग स्क्रोल डाऊन करायचा. सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं बघा, इथे आपल्याला काय लिहावं लागतं, व्ह्यू नेम. ठीक आहे. व्ह्यू नेम इज इक्वल टू टेबल नेम. टेबल नेम कुठला पाहिजे आपल्याला, एक तिसऱ्या नावाचा टेबल आय थिंक आपण काल क्रिएट केला होता, तो टेबल Z8TP3 असा काहीतरी आहे. एकदा चेक करून घेऊया आपण. SC11 मध्ये गेलो. हा, Z8TB3 याला आपण करूया कॉपी आणि आपला जो टी कोडची व्हॅल्यू आहे व्ह्यू नेमच्या समोर याला आपण पेस्ट केलो. ठीक आहे. पेस्ट केल्यानंतर हा बार परत इकडे घेऊन यायचा आणि इथे लिहायचा अपडेट. इथे लिहायचा अपडेट. अपडेटची व्हॅल्यू टाकायची x. ठीक आहे. अपडेटची व्हॅल्यू टाकायची x. आता याला करतो मी सेव्ह. लोकल ऑब्जेक्ट सेव्ह आणि लोकल ऑब्जेक्ट केल्यानंतर इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आली का? नो सर. हा, पण तुम्ही आता इथून डायरेक्ट बॅक गेले असणार आणि बॅक जाऊन त्या चेक केले असणार तो टी कोड टाकून. येस सर. बरोबर. आता बघा, हा मी आता एक दाखवतो, तुमची मिस्टेक कुठे झाली असायला पाहिजे असं मला वाटते. हा टी कोड तुम्ही काय केलं, इथून डायरेक्ट तुम्ही बॅक गेले. आता मी बॅक नाही जातो, नवीन विंडो ओपन करतो. ठीक आहे. याला मी काय करतो, एक नवीन विंडो ओपन करतो. Z8PM1 नावाने आपण टी कोड बनवला, तो टी कोड मी इथे टाकतो आणि एंटर करतो. बघूया रन होते का. ठीक आहे. हा, इथं आलो आपण Z8. हा, त्याच्यानंतर मेंटेन वरती गेलो. हे काय आलं ना, टेबल आलं, सगळ्याच गोष्टी आल्या. यस सर, ते मी बॅक केलं. हा, तर मग ते डायरेक्ट डेटाबेस टेबलचं नेम विचारत होतं. हा, तर इथून काय करायचं, बॅक न जाता काय करायचं, याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथून एक्झिक्यूट करायचं. हा बघा, इथं दिसतं एक्झिक्यूटची बटन. इथून करायचं एक्झिक्यूट. एक्झिक्यूट केल्यानंतर बघा, आपण त्या पेजवरती आलो SM30च्या आणि इथून गेलो मेंटेन. मेंटेन केल्यावर आपला रेकॉर्ड म्हणजे आपला टेबल आहे ओपन होता आणि इथे न्यू एंट्रीज आपण क्रिएट केलं तर येऊन जाईल. संतोष नावाने मी एखादी एंट्री क्रिएट करतो.
याची एज घेतो 27, ॲड्रेस काय घेऊ, औरंगाबाद, आणि एम्प्लॉयमेंट आय डी 00065 फॉर एक्झाम्पल, आणि याला करू सेव्ह. झालं, डेटा सेव्ह होऊन राहिला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टम टीबोर्ड क्रिएट करू शकता. तिथून काय करायचं, बॅक न जाता एक्झिक्यूट करायचा. पहिले एक्झिक्यूट केल्यानंतर मग वाटल्यास तुम्ही त्या टीकोडचा वापर डायरेक्ट करू शकता. आता ही टीकोड घेऊन मी डायरेक्ट वापर करू शकतो. आता एक चेंज करूया, स्किप इनिशियल स्क्रीन करून घेऊ. ठीक आहे, तुम्हाला इनिशियल स्क्रीन दिसली आता थोड्या वेळापूर्वी, बरोबर. मी आता काय करतो, याला स्किप इनिशियल स्क्रीन करतो आणि याला परत एकदा करतो सेव्ह. याला इथून करतो एक्झिक्यूट. बघा, इनिशियल स्क्रीन पण आता येत नाहीये. आपला प्रोग्राम परफेक्टली वर्क करतो आहे. आता मी या ट्रान्झॅक्शनला कॉपी करतो, बॅक जातो, सगळ्या स्क्रीन वाटल्यास मी क्लोज करून घेतो, आपल्या कामाचे नाही आहेत. आता याच्यामध्ये जाऊन जो आपण टी कोड क्रिएट केला होता, बघा Z8PM1 नावाने काय केला होता, टी कोड क्रिएट केला होता. आणि आपला हा काय ट्रान्झॅक्शन बार आहे. मग या ट्रान्झॅक्शन बार मध्ये मी तो टी कोड टाकला आणि आता एंटर करतो. बघा, एंटर केल्यावर आपल्या टेबलमध्ये रिडायरेक्ट झालो आणि इनिशियल स्क्रीन सुद्धा आपल्या समोर येत नाही. मग वाटल्यास अजून इथे एखादी एंट्री क्रिएट करू. जस्ट सेव्ह करायचं आणि नंतर एक्झिक्यूट केलं तरी पण हो, सेव्ह करून एक्झिक्यूट करायचा. न्यू जीओआय विंडो घेतली नाही हो तरी चालेल. सर मी जे आपण कस्टम टी कोड करतोय त्याचं नाव जे स्टँडर्ड टी कोड आहे तसं नाही ना, वेगळं झेड पासून घ्यायचा. तुम्ही कस्टम टी कोड घेतात ना, स्टार्ट विथ झेड. ओके, हां, तर स्टार्ट विथ झेड असायला पाहिजे. येस सर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची रेकॉर्ड इथं होऊन जाईल आणि तो कस्टम टी कोड सुद्धा होऊन जाईल. चला, तर मग आता आपण एक नवीन कॉन्सेप्ट शिकूया. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे इव्हेंट. ठीक आहे, DDIC टेबलमध्ये इव्हेंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. त्या कॉन्सेप्टचा यूज काय, पर्पज काय आहे आणि तो कसा आपण इम्प्लिमेंट करतो, या सगळ्या गोष्टी आज आपण बघूया. इव्हेंट म्हणजे काय असते, तर इथं आपण DDIC मध्ये काही व्हॅल्यूजला कंडिशन टाकायसाठी इव्हेंट या ऑप्शनचा आपण वापर करतो. काही व्हॅल्यूजला कंडिशन टाकायसाठी आपण काय करतो, इव्हेंट या ऑप्शनचा यूज करतो. मग आता ते कसं करायचं, त्यासाठी मी एक काम करतो, एक नवीन टेबल क्रिएट करतो. SC11 मध्ये जातो. SC11 मध्ये आता TB4 नावाने टेबल क्रिएट करतो. याला वाटल्यास क्रिएट करतो. क्रिएट करून शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतो, टेबल फॉर इव्हेंट्स. ठीक आहे, टेबल फॉर इव्हेंट्स. ॲज युजल आपण इथं ॲप्लिकेशन टेबल घेतो ए आणि अलाउ विथ मेंटेनन्स अलाउड. याला करूया सेव्ह. लोकल ऑब्जेक्ट, इथून जायचं टेक्निकल सेटिंग, डेटा क्लास घेऊन घेऊ APPL0 आणि साइज कॅटेगरी 0. याला करूया सेव्ह. सेव्ह केल्यानंतर मी काय करतो, आता बाकीच्या फील्ड्स यासाठी आपण टाइम वेस्ट नाही करू. जो दुसरा आपला 3 नंबरचा टेबल आहे त्या टेबल मधलाच डेटा ॲज इट इज कॉपी करून घेऊ आपण. SC11 TB3 डिस्प्ले, यामधला जेवढा डेटा आहे तो सगळा आपण कॉपी करून घेऊ. याचा डेटा एलिमेंट सुद्धा आपण कॉपी करून घेऊ.
ठीक आहे, एंटर कर दो. सगळ्या डेटा एलिमेंट वगैरे इथं फेच झालेला आहे. याला करूया सेव्ह. चेक. फक्त एनहान्समेंट कॅटेगरी इज मिसिंग दाखवत आहे. एक्स्ट्रास एनहान्समेंट कॅटेगरी कंटिन्यू कॅन बी एनहान्स कॉपी. ठीक आहे, याला करून घेऊया ऍक्टिवेट. ऍक्टिवेट केल्यानंतर काय करतो आपण, टेबल मेंटेनन्स जनरेटर TMG मध्ये गेलो. ऑथरायझेशन ग्रुप मध्ये %NC %, फंक्शन ग्रुप मध्ये आपला टेबल नेम. याला केलं कॉपी आणि इथे केलं पेस्ट. त्यानंतर याला वन स्टेपच करतो. फाइंड स्क्रीन नंबर, कंटिन्यू. स्क्रीन नंबर आपली जनरेट झालेली आहे. आता आपण क्रिएट करूया TMG ला. क्रिएट, सेव्ह, अगेन सेव्ह, लोकल ऑब्जेक्ट. ठीक आहे, आपली TMG जनरेट झाली. याच्यामध्ये डायरेक्टली आपण जाऊया युटिलिटीज, टेबल कंटेंट, क्रिएट एंट्रीज, न्यू एंट्री, आकाश, एज 24, पुणे, एम्प्लॉयमेंट ID 001. त्यानंतर लखन, एज 26, खराडी 002, सुमित 26, पिंपरी 003. बस एवढा आपण डेटा आपण काय केलं इथं क्रिएट करून घेतला आणि याला मी केलं सेव्ह. सेव्ह केलं. इथून गेलो मी बॅक. ठीक आहे, बॅक. आता आपल्या टेबल कंटेंट मध्ये जाऊया. टेबल कंटेंट, नंबर ऑफ एंट्रीज पण चेक करून घेऊ. नंबर ऑफ एंट्रीज आले का, 3 आलेत. क्लोज, एक्झिक्यूट. ठीक आहे, इथपर्यंतच्या स्टेप्स आपण प्रत्येक ठिकाणी कॉमनली वापरलेल्या आहेत, त्यामुळे इथे काही तुम्हाला डाऊट नसायला पाहिजे. बरोबर. तर आता आपण काय करूया, इव्हेंट. आता आपला टेबल रेडी आहे. या टेबल मध्ये मला काही कंडिशन टाकायची आहे. आता समजा मला कंडिशन काय टाकायची आहे की मला माझ्या कंपनीमध्ये 18 वर्षापेक्षा कमी ज्यांची एज आहे असे व्यक्ती नकोत. ठीक आहे, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड इथं क्रिएट झाला नाही पाहिजे. जर का एखादी एम्प्लॉई ज्याची एज 18 पेक्षा कमी आहे तर त्यांचा रेकॉर्ड मला इथं क्रिएटच झालेला नाही पाहिजे. ठीक आहे, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. मग मी काय करतो, ही रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी इव्हेंट याचा वापर करतो. ठीक आहे, रिक्वायरमेंट समजली असेल तुम्हाला. आता मी त्या रिक्वायरमेंटचा ला कशी इम्प्लिमेंट करता येईल, मग त्याच्यासाठी आपल्याला जावं लागतं युटिलिटीज. युटिलिटीज मध्ये गेल्यानंतर टेबल मेंटेनन्स जनरेटर मध्ये जायचं. टेबल मेंटेनन्स जनरेटर मध्ये गेल्यानंतर इथं बघा इन्व्हायरमेंट एक ऑप्शन दिसतोय. मग या इन्व्हायरमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं. इथून सिस्टीम मॉडिफिकेशन किंवा मॉडिफिकेशन असतो. ठीक आहे, यालाच आपण सिस्टीम मॉडिफिकेशन सुद्धा म्हणतो, बट हा मॉडिफिकेशन आहे. ठीक आहे, मॉडिफिकेशन मध्ये जाऊन इथे दिसत आहे बघा तुम्हाला इव्हेंट्स. ठीक आहे, आपण कुठून कुठे गेलो मी एकदा रिपीट करतो, कारण बरेच वेळेस काय होते, स्टुडंट्स इथून डायरेक्ट चालले जातात इन्व्हायरमेंट मध्ये. हे बघा इथे सुद्धा इन्व्हायरमेंट दिसतोय, पण इथे तुम्हाला मॉडिफिकेशनचा ऑप्शन, तो इव्हेंट मॉडिफिकेशन वाला आहेच नाही. बरोबर. मग पूर्ण कन्फ्युज होतात, सर इथं तो इव्हेंट आहेच नाही है ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जावं लागतं युटिलिटीज मध्ये. युटिलिटीज मध्ये जाऊन मग जावं लागतं टेबल मेंटेनन्स जनरेटर मध्ये. टेबल मेंटेनन्स जनरेटर मध्ये जेव्हा येतो त्याच्यानंतर इथे इन्व्हायरमेंट आहे. ह्या इन्व्हायरमेंट मध्ये जाऊन इथे तुम्हाला दिसेल मॉडिफिकेशन आणि इथून आहे इव्हेंट्स. ठीक आहे, याच ठिकाणी भरपूर स्टुडंट कन्फ्युज होतात, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला इन्व्हायरमेंट मध्ये जायचं आहे, पण TMGच्या इन्व्हायरमेंट मध्ये जायचं आहे हे पटकन समजत नाही त्यांना. तर मग आपण गेलो मॉडिफिकेशन, त्याच्यानंतर आलो आपण इव्हेंट्स मध्ये.
या इव्हेंट्स वरती आपण क्लिक केलो, इथे सिस्टीम जनरेटेड इन्फॉर्मेशन येईल, डू नॉट मेक एनी चेंजेस, जर का जरुरी नसेल तर तुम्ही चेंजेस नका करू, असं तो इन्फॉर्मेशन मेसेज आलेला आहे. पण आपली जर रिक्वायरमेंट आहे, आपल्याला चेंज करणे आवश्यक आहे, मग आपण इथं आलो, कंटिन्यू केलं. अशी एक तुमच्या समोर विंडो ओपन होणार. अशी विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला एक इथे एंट्री क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, इथे एक एंट्री क्रिएट करावं लागेल. आता मी एक न्यू एंट्री क्रिएट करतो. या टीच्या खाली इथे टी दिलेला आहे, मेन इव्हेंट असं या टॅबचं नाव आहे. याच्या खाली इथे क्लिक करून F4 करायचा. ठीक आहे, F4 केल्यानंतर आपल्याजवळ भरपूर सारे ऑप्शन्स दिसतील. हे काय इव्हेंटचे खूप सारे ऑप्शन्स आहेत, टोटल 28 आणि हे जवळजवळ 40च्या जवळपास एक ऑप्शन्स दिसतील. पण यांच्यापैकी तुम्हाला फक्त एकच मोस्टली कामात येणार आहे. मोस्टली म्हणतोय मी, याचा अर्थ बाकीचे कधीच कामात येणार नाही अशातला भाग नाहीये, बाकीचे पण येऊ शकतात. आता इथे तुम्ही वाचले तरी पण तुम्हाला समजून येईल की आपल्याला हा इव्हेंट कधी यूज करायचा आहे, म्हणजे ज्या वेळेला यूज करायचा आहे त्याच्यासाठी एक काहीतरी कोड दिलेला आहे. समजा हा 01 कोड दिलेला आहे, तर हा कधी ट्रिगर होणार, बिफोर सेव्हिंग द डेटा इन डेटाबेस, म्हणजे डेटाबेसमध्ये डेटा सेव्ह होण्याच्या आधीच जर का हा इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे. जे काही इव्हेंट आपण क्रिएट करतो आहे तो इव्हेंट जर का डेटा सेव्ह होण्याच्या आधीच झालं पाहिजे, तेव्हा आपण काय घेतो, 01 घेतो. मग समजा डेटाबेस टेबलमध्ये आपला डेटा सेव्ह केलो आणि सेव्ह केल्याच्या नंतर एखादी इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे असं वाटत असेल तर मग आपण काय घेतो, सेकंड नंबरचा डेटा घेतो, सेकंड नंबर घेतो. तिसरा ऑप्शन कशासाठी आहे, डेटा डिलीट केल्यानंतर जो डेटा डिस्प्ले करायचा आहे किंवा बिफोर डिलीटिंग द डेटा डिस्प्लेड, त्याच्यासाठी आपण 3 नंबरचा डेटा. परत काय, मग 4 नंबर कशासाठी आहे, आफ्टर डिलीटिंग द डेटा डिस्प्लेड. पण मोस्ट कॉमनली आपण यूज करतो 5 नंबरचा, क्रिएटिंग अ एंट्री. ठीक आहे, क्रिएटिंग अ एंट्री म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही टेबलमध्ये एंट्री क्रिएट करत असता, ज्या वेळेला तुमच्या टेबलमध्ये एंट्री क्रिएट करत असता त्याच वेळेला हा इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे. ठीक आहे, त्याच वेळेला हा इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे. हा इव्हेंट म्हणजे काय, जी काही आपण कंडिशन आपण त्या याला टाकत आहोत, जी काही कंडिशन आपण टाकून राहिलो आहोत ती कंडिशन ट्रिगर झाली पाहिजे. कधी, जेव्हा आपण एखादी एंट्री क्रिएट करत असतो त्यावेळेला. मग आता मी काय करतो, क्रिएटिंग अ न्यू एंट्री या ऑप्शनला चूज करतो, याच्यावर करतो डबल क्लिक. बघा इथं 5 नंबर आला. ठीक आहे, इथे काय आला, 5 नंबर आला. आता याच्या समोर आपल्याला एक फॉर्म क्रिएट करावा लागेल. हा फॉर्म का असतो, तर हा एक सबरुटीन असतो. हा सबरुटीन वगैरे गोष्टीनं आपण मॉड्युलायझेशन टेक्निक या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. हा आपला मॉड्युलायझेशन टेक्निक 4था चॅप्टर असणार आहे. ठीक आहे, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हा फॉर्म, एंड फॉर्म, रुटीन, सबरुटीन, त्याच्यानंतर परफॉर्म, एंड परफॉर्म, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकण्यात येतील. सध्या पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या फॉर्म रुटीन मध्ये जाऊन एक एंट्री क्रिएट करायची आहे. मग आपल्याला जे काही इव्हेंट टाकायचं आहे ते कशात टाकायचं आहे, एज साठी टाकायचं आहे. मग मी तसं रिलेव्हंट याला एक फॉर्म नेम देतो. समजा मला एजला रेस्ट्रिक्ट करायचं आहे ना, तर मग मी काय करतो, एज रिस्ट्रिक्शन्स नावाने एक क्रिएट करतो आणि याला करतो मी एंटर. ठीक आहे, इथे मी केलो एंटर. बघा एडिटरच्या खाली हे एक बटन क्रिएट झाले. आधी एडिटरच्या खाली पूर्ण ब्लँक होता, बटन नव्हती, म्हणजे हे असे होते, पण इथे आता एक बटन आलेली आहे. मी याला एज रेस्ट्रिक्शनला कॉपी करतो, कारण आपल्याला जेव्हा या एडिटरमध्ये जातो तेव्हा हा जो फॉर्म क्रिएट केलेला असतो याचा आपल्याला यूज करावा लागतो ॲज इट इज. इव्हन तुम्ही स्पेलिंग मिस्टेक पण झालेली नको असायला पाहिजे आणि अप्पर लोअर केस सुद्धा डिफरंट नसायला पाहिजे. त्यामुळे मी ॲज इट इज याला काय करतो, कॉपी पेस्ट करतो आणि इथून आता एडिटर या बटनवर क्लिक करतो. बरं, क्लिक करायच्या आधी याला आपण सेव्ह करून घेऊया. सेव्ह केलं, त्याच्यानंतर आता मी जातो एडिटर या बटनवर. ठीक आहे, एडिटर या बटनवर आल्यानंतर इथं मी कंटिन्यू या बटनवर क्लिक करतो. हा म्हणतोय की एक नवीन इन्क्लूड क्रिएट होणार आहे. म्हटलं ठीक आहे. आता हे इन्क्लूड सुद्धा आपण कुठे बघणार आहोत, 4th चॅप्टर मध्ये, मॉड्युलायझेशन टेक्निक. ठीक आहे, मग आता इथून मी काय करतो, एक न्यू एंट्री, त्याच्यानंतर याला परत एकदा कंटिन्यू.
बघा एक आता तुमचा काय हा इन्क्लूड क्रिएट झाला, ठीक आहे. काय झालं, इन्क्लूड क्रिएट झाला. आता या इन्क्लूड मध्ये आपल्याला फॉर्म क्रिएट करावा लागेल, ठीक आहे. आपल्याला या इन्क्लूड मध्ये एक फॉर्म क्रिएट करावा लागेल. फॉर्मचं नाव काय असायला पाहिजे, जे आता आपण थोड्या वेळापूर्वी फॉर्म क्रिएट केलेला आहे. फॉर्म रुटीनच्या खाली एज रेस्ट्रिक्शन नावाने एक फॉर्म क्रिएट केला होता, बरोबर. तर मी तो जो नाव आहे तो इथं ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो, याला देतो फुल स्टॉप. आणि जो फॉर्म आपण ओपन केला आहे याला आपल्याला करावं लागतं एंड फॉर्म. बघा तो सजेशन मध्ये सुद्धा आला एंड फॉर्म, ठीक आहे. आता हा फॉर्म क्रिएट झाल्यानंतर आपल्याला इथं टाकावं लागतं कंडिशन. या फॉर्म मध्ये आपल्याला टाकावं लागतं कंडिशन. मग कंडिशन टाकायसाठी आपल्याला इफ आणि एंड इफ याचा वापर करावा लागतो. मग इफ कंडिशन काय, जो टेबल नेम आपण क्रिएट केला आहे तो टेबल त्याच्या मधली फील्ड, ठीक आहे. मग टेबल नेम काय, Z8 PTB4, बरोबर आहे. हा आपला टेबल नेम होता. याच्यामधली कुठली फील्ड, तर एज. याच्यामधली कुठली फील्ड, तर एज. मग याला कंडिशन काय, समजा एज लेस दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर माझ्या टेबलमध्ये एंट्री क्रिएटच नाही झाली पाहिजे. मग लेस दॅन ऑर इक्वल टू साठी आपण काय बघितलं होतं नोटेशन, LE, करेक्ट. लेस दॅन ऑर इक्वल टू साठी आपण नोटेशन बघितला होता LE, लेस दॅन ऑर इक्वल टू 18, ठीक आहे. मग आता आपण कंडिशन काय सांगतोय टेबलला, की जर माझी एज 18 पेक्षा कमी असेल तर मग काय, तर मला एक एरर मेसेज आला पाहिजे. मेसेज काय द्यायचा, एज शुड बी ग्रेटर दॅन 18, टाइप E, ठीक आहे, टाइप E. आता याचा अर्थ काय झाला, की मला असं मेसेज आला पाहिजे की एज 18 वयापेक्षा जास्ती असायला पाहिजे. जर का आपण एंट्री चुकीने 18 टाकली किंवा एखादी एम्प्लॉई आला की ज्याची एज कमी आहे आणि त्याला कोणी घेऊन नाही घेतले मॅनेजमेंटने, पण आपल्याला रेकॉर्ड क्रिएट करावा लागतो ना कंपनीच्या डेटामध्ये, मग तो रेकॉर्ड क्रिएट करताना तो रेकॉर्डच क्रिएट नाही होणार. अशी आपण इथं कंडिशन टाकली. आता मी याला करतो सेव्ह. याला केला सेव्ह. याला करून घेऊया एकदा चेक, ठीक आहे. याला करूया ऍक्टिव्हेट. ठीक आहे, ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता आपण इथून जाऊया बॅक आलो, परत याला एकदा सेव्ह करून घ्यायचा. इथून जायचं परत बॅक, परत सेव्ह आणि बॅक. TMG मध्ये आल्यानंतर परत एकदा याला इथून करायचं सेव्ह, ठीक आहे. इथं हा एक नेहमी इन्फॉर्मेशन मेसेज येतो. तुम्ही पण जेव्हा प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला हा एक इन्फॉर्मेशन मेसेज येणार, Z फंक्शन ग्रुप कॅन नॉट बी प्रोसेस, ठीक आहे. हा काय आहे, आपलं टेबल नेम आहे. मग या टेबल मधला जो जे काही फंक्शन ग्रुप आहे तो काय म्हणते की प्रोसेस होणार नाही असं ते म्हणत आहे. का, कारण TMG क्रिएट केल्यानंतर आपण काय करतोय, त्याला कंडिशन टाकून राहिलो म्हणून. मग याला करूया कंटिन्यू, ठीक आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथून जायचा बॅक, ठीक आहे. एकदा आपण बॅक आलो तर समजा आपण या एरर मेसेजला जो इन्फॉर्मेशन मेसेज आता आला होता ना, याला जर का आपण रिझॉल्व्ह नाही केला तर काय होते ते आधी मी तुम्हाला दाखवतो. तर मग याच्यासाठी या युटिलिटीज मध्ये जाऊ, टेबल कॉन्टेंट मध्ये जाऊ, क्रिएट एंट्रीज मध्ये जाऊ, ठीक आहे. न्यू एंट्रीज मध्ये जाऊ. न्यू एंट्रीज मध्ये समजा मी अमित नावाची एक एंट्री क्रिएट करतो, अमित, ज्याची एज आहे 16 आणि हा राहणारा आहे फॉर एक्झाम्पल पुणेचा, ठीक आहे. आणि याची एम्प्लॉयमेंट आयडेंटिटी देतो 006. याला मी सेव्ह करून बघतो. डेटा सेव्ह म्हणजे आपण जे काही एरर मेसेज दिलेला आहे तो इथं वर्क करत नाही, बरोबर आहे. जे काही आपण एरर मेसेज दिलेला आहे तो काय करता, वर्क करत नाही, बरोबर. मग आपल्याला इथून बॅक जावं लागेल. बघा 16 नावाची एंट्री क्रिएट झाली. का, कारण की आपण तो जो इन्फॉर्मेशन मेसेज आला त्याला आपण इग्नोर केला आणि त्याला परफॉर्म केलं नाही म्हणून.
आता मी या एंट्रीला इथून डिलीट करून देतो. ठीक आहे, डिलीट केलं. परत याला मी करतो सेव्ह. इथून जाऊया बॅक, आपल्या TMG मध्ये त्या इन्फॉर्मेशन मेसेजला कंटिन्यू नाही केलं का आपण? इन्फॉर्मेशन मेसेजला आपण कंटिन्यू केलो, पण त्याला रिझॉल्व नाही केलो. याला हा बघा, हा जो मेसेज आला होता ना, याला रिझॉल्व नाही केलाय आपण, म्हणजे हा सॉल्व नाही केलाय. ठीक आहे, जे काय एरर मेसेज आला तो. ठीक आहे, याला मग आता याला सॉल्व करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, इथून जायचं बॅक. हा जो टेबल नेम आहे याला करायचं कॉपी. इथून सुद्धा जायचं बॅक आणि जायचं SE80 मध्ये. ठीक आहे, SE80 मध्ये जायचं. बघूया SE80 मध्ये आहे का तो. हा, इथं जो फंक्शन ग्रुप तुम्हाला दिसतोय, कदाचित प्रॅक्टिस करताना तुम्हाला प्रोग्राम दिसेल किंवा काही पण दिसेल, आपल्याला घ्यायचं इथून फंक्शन ग्रुप. ठीक आहे, इथून फंक्शन ग्रुप घेतल्यानंतर इथे आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल आपल्या टेबलचं नाव. इथं टेबलचं नाव आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे, आपला जो टेबलचं नाव आहे तो मी इथं पेस्ट केला. जेव्हा टेबलचं नाव पेस्ट केला तेव्हा इथं सजेशन मध्ये आला आपल्या टेबलचं नाव. याला मी डबल क्लिक केलो. डबल क्लिक केल्यानंतर डिक्शनरी स्ट्रक्चर सबरूटीन इन्क्लूड्स. ठीक आहे, या इन्क्लूड मध्ये आपला एक इन्क्लूड तो क्रिएट झालेला असणार. ठीक आहे, याच्यावर मी जातो. इथून जाऊन आपल्या इन्क्लूडचं नाव होता 0001 नावाने नेहमी हा इन्क्लूड क्रिएट होत असतो. तुम्ही तिथं शाळेत वाचले असणार, तर आपल्या टेबल नेमच्या नंतर F01 नावाने तो इन्क्लूड क्रिएट झाला होता. मी याच्यावर जातो, डबल क्लिक करतो. बघा दिसतंय, मी याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर हाच आपला इन्क्लूड होता. मग आता इथे आल्याच्या नंतर इथून आपल्याला काय करावं लागतं, एकदा ऍक्टिव्हेट करावं लागतं. ठीक आहे, आपल्या टेबलवरती क्लिक करायचा, याला राईट क्लिक करायचं आणि इथं पण ऍक्टिव्हेटची बटन आहे बरं, पण आपल्याला ऍक्टिव्हेट इथून करायचं असते. राईट क्लिक केल्यानंतर इथे एक ऍक्टिव्हेटची बटन दिसते आणि हे इथून ऍक्टिव्हेट होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे, हा झाला आपला ऍक्टिव्हेट. आता ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आता बघूया SM30 मध्ये आपला TB4 नावाचा टेबल नेम मेंटेन या बटनवर केला क्लिक. आता आपण इथे नवीन एंट्री क्रिएट करून बघू. अमित, एज घेतो मी 15, मुंबई 005. याला सेव्ह करून बघतो. बघा आला एरर मेसेज. समजलं आपण ह्या जे आतापर्यंत जे काही बघितले इव्हेंट्स आणि त्याचे भरपूर सारे स्टेप्स, तर हे नेमके काय होता की आपण एखाद्या टेबलला जेव्हा कंडिशन द्यायची असते त्यावेळेला आपण इव्हेंट ह्या ऑप्शनचा वापर करतो. यामध्ये काही डाऊट, स्टेप्स भरपूर साऱ्या होत्या, त्यामुळे काही कन्फ्युजन, रिपीट करायची काही आवश्यकता. यस सर, एकदा रिपीट करू. यस सर, इव्हेंट पर्यंत समजलं त्या आताच्या स्टेप्स. ठीक आहे. बघा आपण आता इथून मी काय करतो, हे सगळं ब्लॅक असं येते. मग ठीक आहे, इथून तुम्ही बॅक पण नाही जाऊ शकत. डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागतं, कॅन्सल करावं लागतं. कॅन्सल केलं, यस. ठीक आहे, मग इथून आपण आलो बॅक, परत बॅक. आपला पहिला पेज काय आहे तर टेबल नेम TB3 TB4 आहे ना आपला. तर मी आपल्या टेबल 4 मध्ये जातो, चेंज या बटनवर क्लिक करतो. आपण इव्हेंट क्रिएट करायसाठी काय काय स्टेप फॉलो केल्या होत्या. युटिलिटीज मध्ये गेलो, युटिलिटीज मध्ये जाऊन टेबल मेंटेनन्स जनरेटर मध्ये गेलो. इथे गेल्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये गेलो, एन्व्हायरमेंट मधून मॉडिफिकेशन मध्ये गेलो, मॉडिफिकेशन नंतर इव्हेंट्स मध्ये गेलो. ठीक आहे, इव्हेंट्स मध्ये गेल्यानंतर हा एक इन्फॉर्मेशन मेसेज याला कंटिन्यू केला. त्यानंतर न्यू एंट्रीज या बटनवर क्लिक केलो. न्यू एंट्रीज बटनवर क्लिक केल्यानंतर टीच्या खाली काय घेतला, जो त्या इव्हेंटचा कोड आहे 05 व्हाईल क्रिएटिंग एंट्री. मग व्हाईल क्रिएटिंग एंट्री हा आपण कोड तिथं टाकून घेतला, 05 आहे. मग तो कोड टाकल्यानंतर
तर मग हा कोड टाकल्यानंतर आपण काय केलं, एक फॉर्म क्रिएट केला. फॉर्म क्रिएट करायसाठी त्या फॉर्मचं नाव इथं टाईप केला आणि एंटर केला. एंटर केल्यानंतर काय झाला, हे एडिटरच्या समोर एक अशी बटन क्रिएट झाली. ठीक आहे, एडिटरच्या समोर एक बटन क्रिएट झाली. त्याच्यानंतर आपण काय केलो, या नावाला कॉपी करून घेतला. का कॉपी करून घेतला, कारण आपल्याला समोर फॉर्म मध्ये याचा काम पडणार आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर हा कॉपी केल्यानंतर याला केलो आपण सेव्ह. सेव्ह केल्यानंतर एक पॉपअप मेसेज येते, त्याला आपण काय केलो, कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर याच्यात गेलो एडिटरमध्ये आणि इथे येऊन एक फॉर्म क्रिएट केला. फॉर्म एज रेस्ट्रिक्शन. आता एज अंडरस्कोर रेस्ट्रिक्शन हा का होता, जी पूर्वीच्या स्क्रीनवरती जो आपण फॉर्मचं नाव घेतला होता तो सेम फॉर्मचं नाव इथं घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आपण एंड फॉर्म करतो याला, आणि फॉर्म एंड फॉर्मच्या मध्ये आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन मेसेज टाकायचं आहे किंवा एरर मेसेज टाकायचं आहे ते आपण इथं टाकतो. आपल्याला एरर कशाला टाकायचा होता, समजा आपल्याला टेबलमध्ये एंट्री क्रिएट करताना एखाद्या एम्प्लॉईची एज 18 पेक्षा कमी असेल तर अशी एंट्री क्रिएट झाली नाही पाहिजे, हे आपली रिक्वायरमेंट होती. त्यासाठी मग आपण काय केलं, इथं एक इफ आणि एंड इफ मध्ये हा मेसेज टाईप करून घेतला. मेसेज एज शुड बी ग्रेटर दॅन 18 टाईप ई. आणि इफ मध्ये कंडिशन लावताना सुद्धा काय घेतलाय, टेबल नेम आधी घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याची फील्ड नेम. ठीक आहे, हा अंडरस्कोर नाही आहे, डॅश आहे. ठीक आहे, टेबल नेम डॅश एज लेस दॅन ऑर इक्वल टू साठी नोटेशन LE आहे. मग 18 लेस दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर मला हा मेसेज आला पाहिजे. हे सगळं करून घेतलं. याला आपण मग केलं सेव्ह, चेक आणि ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपण इथून आलो बॅक, याला इथून सेव्ह करून घेतलं. परत बॅक आलो. जेव्हा इथं येतो TMG वर बॅक करत, आणि इथून जेव्हा आपण सेव्ह करतो ना, एक इन्फॉर्मेशन मेसेज येते इज नॉट प्रोसेस म्हणून. जो इन्क्लूड आपण क्रिएट केलेला आहे तो इन्क्लूड आपण प्रोसेस करू शकत नाही असं एक इन्फॉर्मेशन मेसेज येते. तो जो इन्फॉर्मेशन येतो त्याला रिझॉल्व्ह करायसाठी एक ऑप्शन आहे आपल्याजवळ. तो म्हणजे काय, तर SC80 मध्ये जायचं. कुठे आपण जातो, SC80 मध्ये. SC80 मध्ये जाऊन इथे हे बघा, हा जो टॅब आहे या टॅब मध्ये आपण फंक्शन ग्रुप चूज करतो. इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत, एक एक आपण समोर बघू. मोस्टली आपल्याला पॅकेज, प्रोग्राम, क्लास इंटरफेस, फंक्शन मॉड्यूल, हे 4-5 गोष्टी आपल्या कामाच्या आहेत. ठीक आहे, मग आपण काय घेणार आहोत, फंक्शन ग्रुप घेणार आहोत. फंक्शन ग्रुप घेतल्यानंतर इथं प्रोव्हाइड करायचा आपला टेबल नेम. इथं काय प्रोव्हाइड करायचा, आपला टेबल नेम. टेबल नेम प्रोव्हाइड केल्यानंतर एंटर करायचा. हा अशा पद्धतीचं एक ऑप्शन्स याच्यातले ओपन होतील. ठीक आहे, अशा पद्धतीचे ऑप्शन्स आपले ओपन होतील. जे फॉर्म आपण क्रिएट केला होता तो फॉर्म कशामध्ये तयार झाला होता, इन्क्लूड म्हणून क्रिएट झाला होता. जो फॉर्म आपण क्रिएट केला होता तो फॉर्म कसा क्रिएट झाला होता, इन्क्लूड म्हणून क्रिएट झाला होता. मग आपण हवं तर या इन्क्लूड मध्ये जाऊन तो फॉर्म चेक करू शकतो, नाही केले तरी पण चालेल. जस्ट मी तुम्हाला दाखवून दिला की बघा, तो जो फॉर्म क्रिएट होतो तो असा होतो. जो टेबल नेम आपला सुरुवातीला L लागतो, त्याच्यानंतर Z8PT म्हणजे हा जो आपला टेबल नेम आहे, आणि F01 नावाने एक इन्क्लूड क्रिएट होतो. याच्यावरती जर का डबल क्लिक केलो तर आपण जे काही कंडिशन टाकलेली आहे ते आपल्या समोर येईल. इथं बघा, आपली जे काही कंडिशन टाकलेली होती ते आपल्या समोर आली. मग आपण एकदा इथून बस चेक करून घेतलं जे काही कंडिशन टाकली ते प्रॉपरली सेव्ह झाली का. मग सेव्ह झालेली आपल्याला दिसल्याच्या नंतर इथं आलो, आपल्या टेबलवरती क्लिक केला आधी, त्याच्यानंतर केलं राईट क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्हेट या बटनवर क्लिक करायचा. आपण जेव्हा एखादी फील्ड क्रिएट करतो किंवा TMG क्रिएट करतो किंवा TMG क्रिएट केल्यानंतर एखाद्या गोष्टीमध्ये मॉडिफिकेशन करतो, तेव्हा यांच्यापैकी एखादी ऑब्जेक्ट इनएक्टिव्ह राहून जातो. ठीक आहे, एखादी ऑब्जेक्ट इनएक्टिव्ह राहून जातो, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, इथून ऍक्टिव्हेट करतो त्याला. ठीक आहे, या टेबलमधून. म्हणजे काय, तर त्या टेबलमध्ये असलेले प्रत्येक ऑब्जेक्ट हे ऍक्टिव्हेट झाले पाहिजे. मग इथून आपण काय केलो, ऍक्टिव्हेट केलो. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण गेलो आपल्या SM30 मध्ये. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण कुठे जातो, SM30 मध्ये. इथून
SM30 मध्ये गेलो, एंटर केलो आणि इथं आपण प्रोव्हाइड केलं आपला टेबल नेम. टेबल नेम प्रोव्हाइड केल्यानंतर मेंटेन या बटनवर ॲज युजल क्लिक करायचा. आता आपण चेक करणार आहोत की जे काही इव्हेंट आपण क्रिएट केलेला आहे, जे काही कंडिशन आपण या टेबलला दिलेली आहे ते वर्क करत आहे किंवा नाही. मग ते चेक करायसाठी आपण एक नवीन एंट्री क्रिएट करून बघायची. याच्यामध्ये एक नावाने काय नाव घेतलं होतं मी, अमितच्या नावाची एंट्री क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. त्याची एज घेतलं मी 16. ठीक आहे. आणि इथे त्याचा ऍड्रेस टाकतोय मुंबई. एम्प्लॉयमेंट ID आहे 005 वगैरे काहीतरी. आणि याला मी आता सेव्ह करण्याचा ट्राय करतो. बघ, जसं मी सेव्ह करण्याचा ट्राय करतो, काय करत आहे तो एरर मेसेज देत आहे, एज शुड बी ग्रेटर दॅन 18. आता हा एरर मेसेज कुठून आला, जे आपण एरर मेसेज याला टाकलेला होता बघा, तोच एरर मेसेज आपल्याला रिप्लिकेट होत आहे. एज शुड बी ग्रेटर दॅन 18 आणि टाईप आहे याचा E. त्यामुळे हा एरर मेसेज आपल्या समोर रिप्लिकेट होत आहे बघा. ठीक आहे. आणि आता इथून मी याला बॅक जातो. यस, बॅक. बघा, त्या अमित नावाची एंट्री इथं क्रिएटच नाही झाली. मग याचा अर्थ आपला जो फॉर्म आपण क्रिएट केलेला आहे तो प्रॉपरली वर्क करतोय. बरोबर, आता समजलं? ठीक आहे. मग तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. आता याच्या पुढे आपण उद्याला कनेक्ट करूया. ठीक आहे. आता उद्यापासून आपण नवीन कॉम्पोनंट्स बघूया याचे. मी काय काय कॉम्पोनंट सांगितले होते, व्ह्यू, डेटा टाइप्स है ना, SE11 याच्यात जाऊन हा बघा व्ह्यू, बरोबर, डेटा टाइप, त्यानंतर डोमेन तर आपण बघितला, इथं परत बघायची काही गरज नाहीये. त्यानंतर सर्च हेल्प, लॉक ऑब्जेक्ट, हा एक कॉम्पोनंट आपण बघूया. पहिला कॉम्पोनंट आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता काही विशेष नाही आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि याच्यावरती मग मी तुम्हाला असाइनमेंट देईल. ठीक आहे. पूर्ण चॅप्टरवरती असाइनमेंट असतो. जवळजवळ 10 ते 15 क्वेश्चन्स असतील. ते तुम्हाला मला करून दाखवायचं आहे आणि तो प्रिपेअर सुद्धा करायचा आहे. हो, तुम्हाला मी प्रॅक्टिकल असाइनमेंट देणार आहोत. ते मला तुम्ही करून दाखवायचे. ठीक आहे. मग मी इथून क्लोज करतो. ठीक.